नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्याच्या पारावरील या अमृत महोत्सवी भागात मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मंडळी, नादसाधर्म्य आणि लयबद्धता या दोन्ही गोष्टींनी नटलेली, तंत्रात बंदिस्त पण आशयाबाबत मुक्त असणारी गझल आणि अशा कोणत्याच चौकटींना न मानता स्त्री जीवनाचं जळजळीत सत्य मुक्त छंदातून आपल्याला दाखवणारी कविता घेऊन आज पारावर दोन साहित्यिक आले आहेत. अविनाश पासष्टी या गझल संग्रहाचे रचयिते प्राचार्य अविनाश सांगोलेकर आणि ती अजूनही जळत आहे या कविता संग्रहाच्या कवयित्री डॉक्टर राजश्री पाटील. आपल्या दोघांचं साहित्याच्या पारावर हार्दिक स्वागत. हृदयाला भिडणाऱ्या त्यांच्या कवितांचा, गझलांचा आस्वाद घेऊन आपले अनुभव आपणा सर्वांसमोर सादर करायला दोन वाचकही आज इथे आलेले आहेत. प्राध्यापक रणधीर शिंदे आणि प्राध्यापिका प्रतिभा सराफ या दोघांचेही मी साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. गझल या विषयाला वाहून घेतलेल्या प्राचार्य सांगोलेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे आणि निवृत्तीनंतर खुटबाव येथील थोरात महाविद्यालयात प्राचार्य पदाचा भार त्यांनी सांभाळलेला आहे. गझल विषयावरच PhD केल्यामुळे त्यांना आद्य मराठी गझल संशोधक ही ओळख प्राप्त झालेली आहे. त्यांचे मराठी गझल 1920 ते 1985, मराठी प्रवाह आणि प्रकार आणि गझल चिंतन हे गझल समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच माननीय सुरेश भट यांच्यासोबत त्यांनी काफला या आद्य प्रातिनिधिक गझल संग्रहाचं संपादन केलेलं आहे. स्वतंत्र असे 11 आणि संपादित 11 अशा एकूण 22 ग्रंथांचं श्रेय त्यांना जातं. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अविनाश सर, आपला अविनाश पासष्टी हा गझल संग्रह हाती पडला आणि शीर्षकातील 65 शब्द वाचून एकदम ज्ञानेश्वर माऊलींच्या चांगदेव पासष्टीची आठवण झाली. तर त्या 65 आणि तुमच्या या 65 काही समान धागा आहे का? नमस्कार ऋषिको. आज ग्रंथालय परिवारानं आपल्याशी हृदयसंवाद साधण्याची सुवर्ण संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी ग्रंथालय परिवाराला धन्यवाद देतो. अविनाश पासष्टी वरून त्यांना चांगदेव पासष्टीची आठवण होते आणि त्याच्यामध्ये दोहोमध्ये काही समान धागा आहे का? तर समान धागा इतकाच आहे, नाम साधर्म्य म्हणूया. आणि त्यातही 65 हा जो अंकवाचक शब्द आहे तो दोहोमध्ये समान आहे. आपल्याला हे माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलीनं चांगदेव महाराजांना उद्देशून ज्या काही 65 ओव्या उपदेशपर अशा पत्राच्या स्वरूपात पाठवलेल्या होत्या त्यालाच चांगदेव पासष्टी असं नाव आहे. तर माझ्याही ह्या गझल संग्रहामध्ये माझ्या आजपर्यंतच्या गझलांपैकी 65 निवडक गझला मी अंतर्भूत केलेल्या आहेत आणि त्या मी लिहिलेल्या असल्यामुळे म्हणजे अविनाशच्या 65 गझला आणि दुसरं म्हणजे मी 65व्या वर्षात पदार्पण केलेलं असताना हा गझल संग्रह मी रसिकांपुढे सादर करतो आहे. तर ह्या संदर्भात मला एवढाच मुद्दा स्पष्ट करायचा होता. डॉक्टर राजश्री पाटील या खिद्रापूर आणि जुगुल महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात गेली 20 वर्ष वैद्यकीय सेवा देत आहेत. महिलांसाठी होणाऱ्या विविध कार्यक्रमातून त्या स्त्री जागृती आणि स्त्री सबलीकरण या विषयांवर व्याख्यानं देत असतात. सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे आणि विविध दिवाळी अंकात, नियतकालिकात त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. बोचऱ्या सुया, देहदंश आणि तिच्यातील ती अशी त्यांची
3 पुस्तकं प्रकाशित आहेत. तिच्यातील ती या त्यांच्या कथासंग्रहास विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. इंद्रधनुष्य दिवाळी अंकातील आहे मोडला संसार मोडला नाही कणा या त्यांच्या कथेला साहित्य परिषद पुणे यांचा मानाचा पुरस्कार प्रदान झाला आहे. राजश्रीताई, ती अजून जळत आहे या शीर्षकापासून ते त्यातील प्रत्येक पानावर प्रत्येक शब्दात स्त्रीचा विषाद मांडलेला आहे. तुमच्या कवितांसाठी स्त्री हाच विषय निवडावा असं तुम्हाला का वाटलं? नमस्कार मेधाताई. ग्रंथालीच्या या पारावरच्या गप्पामध्ये तुम्ही मला इन्व्हाइट केलात आणि ग्रंथालीचा हिस्सा बनवलात त्याबद्दल गंगाल सर आणि हिमलाज पुत्र सर तसंच सर्व ग्रंथाली परिवाराची मी अत्यंत ऋणी आहे. ती अजूनही जळत आहे हा जो कवितासंग्रह आहे त्याच्यातील ती असो किंवा यापूर्वीचा माझा तिच्यातील ती हा कथासंग्रह, मेधाताई तुझ्यातील ती असेल, माझ्यातील ती असेल किंवा समस्त ज्या आजपर्यंतच्या ज्या काही महिला भेटल्या त्यांच्यामध्ये ती असेल, ती नेहमीच मला अनेक प्रश्न विचारायची. लहानपणापासूनच समाजात वावरत असताना आणि आता सुद्धा प्रॅक्टिस करताना भेटणारा जो ग्रामीण भागातील वर्ग असेल, काउन्सिलिंग करताना सुशिक्षित वर्ग, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात वावरताना तो एक वेगळाच वर्ग, अनेक महिला वाचण्याचा आणि त्यांना जवळून अनुभवण्याचा मला लाभ झाला. जेव्हा जेव्हा मी त्यांच्या जवळ जायची किंवा त्या माझ्या जवळ व्यक्त व्हायच्या तेव्हा त्यांच्यातील अनेक प्रकारचे विषाद या ना त्या कारणानं माझ्यासमोर यायचे आणि समाजातील ही स्त्री पुरुषमधील जी दरी आहे ती आणखीच रोंदावली जायची. नाही म्हटलं तरी तस्लिमा नसरीन, कविता महाजन, विद्याबा, माधवी देसाई, उर्मिला पवार अशा बऱ्याच लेखिकेंचा पगडा माझ्यावरती होता आणि त्यामुळे कदाचित हे प्रश्न वाचण्याची डोळस वृत्ती माझ्याकडं आपोआपच बनत गेली होती. आणि समाजामध्ये आजही अजूनही जळत आहे, अजूनही महिन्याच्या पाठीमागं खूप मोठा असा आशय आहे. आज कायदे बदलले, ती सक्षम झाली, ती बरोबरीने कमवते, स्वतःच्या पायावरती उभी आहे, स्वातंत्र्य आहे असं म्हटलं जातं तरी सुद्धा ती सुखी आहे का हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. तिचं जळणं अजून थांबलं आहे का? घरोघरी अदृश्य रूपी ती कणाकणानं जळत असते आणि दृश्य रूपीमध्ये तर सरळ सरळ दिसणारे आजचेही ॲसिड हल्ले, भर रस्त्यात रॉकेल ओतून मारणे, गँगरेप हे तर समाजमताचा उद्रेक घडवणाऱ्या अशा घटना आहेत. आणि त्यामुळेच कदाचित ती अजूनही जळत आहे. यामध्ये सगळ्या बाईपणाचा जो काही विषाद आहे ती मांडत मी गेले. यापूर्वीही अनेक कवयित्री असतील, लेखिक असतील त्यांनी हा मांडलेला आहे आणि मी त्यांच्याच वाटेने गेलं असं मेधाताई मला वाटतंय. खरंय, तुमच्या खोक या कवितेत तुम्ही म्हटलंय तसं डॉक्टरला कळतं सांगितलेलं आणि न सांगितलेलंही. अविनाश सर, आपण गेल्या 42 वर्षांपासून गझल लिहित आला आहात. नुसतीच लिहित नव्हतात तर गझलेतील शास्त्रोक्त पद्धतीचा अभ्यास करून तुम्ही गझल समीक्षक आणि संशोधक म्हणून ओळखले जाऊ लागलात. तर मग स्वतःचा स्वतंत्र असा गझल संग्रह प्रकाशित करायला आपण इतकी वर्ष का थांबलात? मेधाताई, हा प्रश्न तुम्ही जसा मला विचारला तसंच हा प्रश्न अनेक वेळा मला आजपर्यंत विचारलेला आहे की तुम्ही 1979-80 सालापासून गझल लिहिता, मग 40-42 वर्षापर्यंत तुम्ही का थांबला गझल संग्रह प्रकाशित करायला? त्याचं उत्तर मी आजपर्यंत जे देत आलेलं आहे तेच इथं देतो की 1979-80 ह्या वर्षापासून मी गझल लिहायला सुरुवात केली. पुढे सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाडकर्णी या दोघांच्या सहवासात मी जसजसा येत गेलो तसतसं माझ्या गझल लेखनाला गती मिळत गेली. म्हणजे गुणात्मक गती आणि संख्यात्मक गती अशी मिळत गेली. परंतु त्या काळामध्ये मी MPhil आणि PhDचं पण संशोधन सुरू केलेलं होतं आणि ते त्या दोघांना कळल्यानंतर त्यांनी मला असा प्रेमाचा सल्ला दिला
कारण मी त्या दोघांनाही गुरुस्थानी मानत आलेलो आहे. ते असं म्हणाले की गझलकार मोठ्या प्रमाणात आता उपलब्ध झालेले आहे, परंतु गझल समजून घेऊन गझलेची समीक्षा करणारा, गझलेवर संशोधन करणारा अजून काही तुझ्याशिवाय वेगळा कुणी उपलब्ध झालेला नाही. आणि म्हणून तू तुझं गझल लेखन थोडंसं बाजूला ठेव आणि गझल समीक्षेवर आणि गझल संशोधनावर तू लक्ष केंद्रित कर. आणि म्हणून मी माझं गझल लेखन चालूच ठेवलेलं होतं, पण मी गझल समीक्षा आणि गझल संशोधन इकडंच जास्त लक्ष दिलं. आणि मग आता 40 वर्षानंतर मी विचार करायला लागलो की आता गझलकार तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेतच, परंतु गझल समीक्षा करणारे, गझल संशोधन करणारे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत. तर आता आपण आपला गझल संग्रह आता प्रकाशित करूया असा मी विचार केला. आणि मग त्यामुळे 42 वर्षानंतर मी माझा पहिला गझल संग्रह हा अविनाश पासष्टी ह्या नावाचा आपल्यापुढे आत्ता आणलेला आहे. बरोबर आहे सर. संत तुकारामांनी म्हटलंय त्याप्रमाणे अभ्यासोनी प्रकटावे. सर्व आपल्या गझल लेखनाचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. थोडक्यात सांगू शकाल? मेधाताई, माझा 40-42 वर्षांचा गझलकार म्हणून जो काही प्रवास झालेला आहे तो थोडक्यात तुम्हाला सांगायचा फार अवघडच गोष्ट आहे, परंतु तरी थोडक्यात वेळेअभावी आपण थोडक्यात म्हणालात तर थोडक्यातच सांगतो. 1979-80 सालापासून मी गझल लिहू लागल्यानंतर सुरुवातीला नव्या गझलकारांच्या जशा चुका होतात तशा माझ्याही चुका होत गेल्या, परंतु सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या सहवासात मी येत गेलो आणि हळूहळू माझ्या चुका माझ्या लक्षात आल्या आणि त्या मी दुरुस्त पण करत गेलो. आणि नंतर 1990मध्ये सुरेश भटांनी आणि मी संपादित केलेला काफला हा मराठीमधला पहिला प्रातिनिधिक गझल संग्रह जो पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनानं 1990मध्ये प्रकाशित केला, त्या प्रातिनिधिक मराठी गझल संग्रहामध्ये माझी पहिली गझल प्रकाशित झाली. आणि त्यानंतर अधूनमधून ठिकठिकाणी माझ्या गझला मी प्रकाशित करत होतोच, परंतु वेगवेगळ्या गझल संमेलनात असेल किंवा अजून वेगवेगळ्या गझलविषयक मोठ्या उपक्रमात असेल तिथं प्रामुख्याने मला परिसंवादात वक्ता म्हणून निमंत्रण येत होती. आणि गझल संग्रहांचं परीक्षण करणं किंवा गझल संग्रहांना प्रस्तावना देणं किंवा गझल संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणा, अध्यक्ष, प्रमुख वक्ता अशा वेगवेगळ्या भूमिकातून उपस्थित राहणं अशाच जबाबदाऱ्या माझ्यावर येत गेल्यानंतर माझ्यातल्या गझलकाराला थोडंसं लोकांनी पण म्हणा आणि मी पण म्हणा बाजूला मी ठेवत गेलो. आणि हा गझल लेखन तर चालूच होतं, परंतु गझलकार सांगोलेकर ह्यापेक्षा गझल समीक्षक आणि गझल संशोधक सांगोलेकर ही प्रतिमा मात्र पुढं उजळ होत गेलेली दिसते. मंडळी, अविनाश सर हे स्वभावतःच मितभाषी आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचा लेखन प्रवास थोडक्यात म्हणजे अगदीच छोटा करून सांगितला. पण अविनाश पासष्टीमधील त्यांच्या गझला वाचल्या की तो प्रवास आपल्या समोर अगदी उलगडून उभा राहतो. त्यांची एक गझल आहे, आयुष्य दुःख यात्रा मज वाटले कितीदा. त्यात ते म्हणतात, आयुष्य दुःख यात्रा मज वाटले कितीदा, जाता पुढे सुखा तू तुझं गाठले कितीदा. हा झाला मतला. आता पुढचे 2 शेर आहे का. हे पूर नेहमीचे माझ्या नदी किनारी, छोटे तशात मीही घर थाटले कितीदा, कौलास भेग जाता छाती पिटू नकारे, माथ्यावरील माझ्या नभ फाटले कितीदा. काफिया, रदीफ, मात्रा आणि वृत्तांचं गझल तंत्र सांभाळून केलेल्या अशा कितीतरी आशयगर्भ गझला या संग्रहात आहेत. राजश्रीताई, स्त्रीच्या शारीरिक अत्याचारांपासून ते मानसिक आघातांपर्यंत
वेगवेगळ्या पैलूंना तुमची कविता स्पर्शून गेली आहे. निर्भया किंवा हाथरस सारख्या घटनांचे तीव्र पडसाद तुमच्या मनात उमटले आणि त्या सहवेदनेतून यातील काही कविता प्रसवल्या. त्या प्रसववेळा तुम्ही अक्षरशः अनुभवल्यात. तर या परकाया प्रवेशाचा अनुभव कसा काय होता? मेधाताई, तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. जेव्हा एखाद्या समाजात अशा काही घटना घडतात तेव्हा एक सर्वसामान्य मनुष्य सुद्धा त्याची मनाचा जो अवस्था असते, जो उद्रेक असतो, तो सुद्धा खूप प्रखर असतो. आणि मग बोलून चालून संवेदनशील मनाचे किंवा कवी मनाची जी व्यक्ती असते त्यांना ह्या घटना खूप त्रास देतात. आणि त्यावेळेला त्याच्या मनातला जो कोलाहल असतो, आतली जी आंतरिक वेदना असते, जी घुसमट असते, समाजाला त्याला काही विचारायचं असतं, ते जे काही प्रश्न असतात, तो काही उद्रेक असतो, तो काही ज्वालामुखी असतो, तो शब्दाच्या माध्यमातून कागदावर उतरला जातो असं मला वाटतं. त्यावेळेला नेमकं मुद्दाम करायचं म्हणून अशी कविता जन्माला येत नसते, तर आतनं आलेलं असा तो एक हुंकार असतो आणि तो शब्दामध्ये टिपला जातो आणि मांडला जातो. हाथरसची घटना असेल, हिंगणघाटची घटना असेल, प्रियंका रेड्डी, निर्भया अशा ज्या काही घटना आहेत, त्यानं सगळंच समाजमन अक्षरशः ढवळून टाकलं होतं. आणि याच घटना कशाला मेघाताई, जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे येतो आणि तिच्या ब्रेस्टमध्ये जी काही गाठ आहे ती कॅन्सरची आहे असं आपल्याला दुर्दैवानं सांगावं लागतं, त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचं जे भावविश्व असतं ते इतकं झरझर बदलतं. किंवा एक संवेदनशील मन जर असेल तर ते नक्कीच तो फरक किंवा तिच्या भावना विश्वामध्ये स्वतःचा प्रवेश करून तिच्या मनात काही आंदोलने चालले ते अगदी समजू शकते. किंवा ऑपरेटिव्ह झाल्यानंतर मी तेवढीच डिझायरेबल राहील का, हा तिचा असणारा प्रश्न. किंवा खोक कवितेमध्ये तिच्या डोक्यावरती फळी पडली असं ती सांगते, परंतु ॲक्च्युली नवऱ्यानं मारल्यामुळे खोक फुटलेली असते आणि ती काहीतरी लपवू पाहत असते. मग हे आपण सुद्धा जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा प्रत्येक स्त्री काही ना काहीतरी आपल्या चांगल्या संसारासाठी सुद्धा सुखी जीवन दाखवण्यासाठी काहीतरी लपवत असते आणि तेच आपल्याला तिथं कुठेतरी कॅच केलं जातं आणि अशा प्रकारच्या कविता जन्माला येतात असं मला वाटतं. काही जण ते व्यक्त करतात आणि काही जण करत नाहीत, इतकाच त्यातला फरक असतो. परंतु कोणीही संवेदनशील मन जे असतं ते चांगल्या पद्धतीनं ते रीड करू शकतं आणि त्या संवेदना शब्दामध्ये मांडल्या जातात. असंच या कविते निर्मिती मागचं कारण आहे असं मला वाटतं मेघाताई. राजश्रीताई, तुम्ही नुसत्याच विविध समस्या हाताळलेल्या नाही आहेत, तर त्या अतिशय नेमक्या स्पष्ट शब्दांचा कीस न पाडता मी तर म्हणेन अगदी रोखठोकपणे मांडल्या आहेत. तर या चौकटी बाहेरील कवितांबद्दल थोडं सांगाल? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की यातल्या काही कविता ज्या आहेत त्या चौकट मोडणाऱ्या अशा कविता आहेत. मग त्यामध्ये सिम्बॉल, त्या कवितेमधील ती म्हणते की मी मुगट, मंगळसूत्र, टिकली, बांगड्या, जोडवी अशी बरेच आभूषणं तू माझा आहेस म्हणून घालायचे, पण मी तुझी आहे म्हणून तू एकही आभूषण का घालायचं नाही, असा तिचा रोखठोक प्रश्न आहे. किंवा प्रश्नसंख्येमधली जी गोष्ट आहे की एखाद्या स्त्रीला तिच्या चरित्राची परीक्षा देण्यासाठी आजही गाव पंचायत बोलवली जाते आणि उकळत्या तेलातून तिला नाणं काढायला लावलं जातं. अशासारखी घटना टीव्हीवर दाखवत असतानाच एखाद्या मैत्रिणीचा नवऱ्याबद्दलच्या काहीतरी गोष्टीबद्दल अशाच पद्धतीचा फोन येतो, तेव्हा त्या कवितेत असा प्रश्न पडतो की समाज कुठं बदललाय आणि एका संशयित म्हणजे दारू पिणाऱ्या बाहेरखाली नवऱ्यासाठी तिनं उकळत्या तेलातून नाणं काढायचं, मग त्याच्या परीक्षेचं काय, तिची अशी परीक्षा घेतली जाते. तर कौमार्य या कवितेमध्ये गाव पंचायतीमध्ये आजही काही ठिकाणी तिच्या मधुचंद्राच्या रात्री ते चादर वगैरे घालायचा प्रकार होतो आणि बाहेर प्रतीक्षेत अशी सगळी पंचायत असते, मग ते रक्त पडलं तर वगैरे असा तो बराच प्रकार आहे. तर मग ती प्रश्न विचारते, देवालाच प्रश्न विचारते की तू स्त्रीलाच फक्त पटल देऊन युनिपटल देऊन तू मनोपेक्षाही मोठी पार्सलिटी केलेली आहेस का. किंवा परीग कवितेमधली जी ती आहे ती व्यथा मांडते
की साखळदंडातून मुक्त करून पण हत्ती जसा जाग्यालाच थांबतो, म्हणजे वर्षानुवर्षी त्याला बांधून ठेवले आणि साखळदंडातून मुक्त केलं तर त्याला कळतच नाही, तो जाग्याला थांबतो. तशीच काहीतरी अवस्था स्त्रीची झालेली आहे का? जरी ती शिकली असेल, सक्षम असेल, स्वतःच्या पायावरती उभी असली तरी सुद्धा रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, संस्कार आणि समाजाचा तिच्यावरती इतका पगडा आहे की तिच्यावर किती जरी अन्याय होत असेल तर ती जाग्यालाच त्या हत्तीसारखी उभी आहे. किंवा गुढी यासारखी जी कविता आहे ज्यामध्ये की तिचं जे ती दमन करते, म्हणजे धार्मिक ग्रंथात असेल, पूजे अर्चामध्ये असेल किंवा कर्तव्यपूर्तीमध्ये, आणि तिची शारीरिक गरज भागली जात नाही आणि जी की पुरुष सहजपणे मिळवू शकतो, मग तेव्हा ती कविता प्रश्न करते. तर अशा काही समाजाला रोखठोक प्रश्न करणाऱ्या कविता यात नक्कीच आहेत नीताताई, आणि मला वाटते की हे गरजेचं आहे, कारण कोणी ना कोणीतरी या प्रश्नांना मांडणं किंवा तिचं प्रतिनिधित्व करणं समाजाची गरज आहे, आणि त्यामुळे ह्या कविता झाल्या असाव्यात. खरंय राजश्रीताई. अहो, लेखनकर्मींचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीत असतं, त्याद्वारे ते समाजाला खडबडून जागं करू शकतात. अविनाश सर, अविनाश 65 या आपल्या गझल संग्रहाचं आपल्या दृष्टीने वेगळेपण काय सांगाल? अविनाश 65 ह्या माझ्या गझल संग्रहाचं वेगळेपण वेगवेगळ्या गझलकारांनी, गझल अभ्यासकांनी नोंदवायला सुरुवात तर केलेलीच आहे. या प्रस्तावनेमध्ये, या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये अरुण म्हात्र्यांनी पण त्याचं वेगळेपण स्पष्ट केलेलं आहे. पण माझ्या दृष्टीनं वेगळेपण काय आहे याचं उत्तर मी असं नम्रपणे देऊ इच्छितो की ह्या गझल संग्रहामध्ये प्रामुख्याने सामाजिक आणि राजकीय विषयावरच्या गझला मी मोठ्या प्रमाणात अंतर्भूत केलेल्या आहेत. प्रेम हा जरी गझलेचा स्थायी भाव असला तरी ह्याच्यामध्ये प्रेमच शब्द वापरून म्हणायचं म्हटलं तर समाज प्रेमावरच्या गझला आहेत, माणसावरच्या प्रेमाच्या गझला आहेत, अशा अर्थानं हा संग्रह आहे. त्याच्यानंतर गझलेचे बहुतेक सगळे उपप्रकार मी हाताळलेले आहेत. मुसलसल गझल असेल, गैरमुसलसल गझल असेल, गैरमुरद्दब गझल असेल किंवा काफिया रदीफयुक्त गझल असेल. त्याचबरोबर विनोदी गझलेचा एक प्रकार असतो ज्याला हझल म्हणतो, हाही प्रकार मी हाताळलेला आहे. त्याचबरोबर आवर्जून मी माझ्या गझलेचा शेवट मक्त्याच्या शेराने करत असतो, म्हणजे त्याच्यात माझा तखल्लुस अविनाश म्हणून मी वापरलेला असतो. अजून एक वेगळेपण मला असं सांगता येईल की माझ्या प्रत्येक गझलेच्या खाली गझल कुठल्या वृत्तात आहे, ती किती तारखेला, कुठल्या दिवशी, कुठल्या वेळी माझ्या हातून लिहून झालेली आहे, कुठं ती प्रकाशित झाली असेल तर त्याचा तपशील, हेही सगळं मी दिलेलं आहे. म्हणजे पुढं मागं नवोदित गझलकारांनासुद्धा आणि गझलेच्या अभ्यासकांनासुद्धा सगळी माहिती त्या गझलेच्या खाली मी उपलब्ध करून दिलेली आहे. माझ्या दृष्टीनं या वेगळेपणाच्या गोष्टी आहेत. सर, मला जाणवलेलं अजून एक वेगळेपण म्हणजे त्यातील गझलांमध्ये स्वतःच्या अनुभूतींशी प्रामाणिक असा एक कवी सतत दिसत असतो. मंडळी, मी प्रतिभा माझी प्रतिभा या स्वरचित कवितांचा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या आणि सर्वच लेखन प्रांतांमध्ये मुक्त मुसाफिरी करणाऱ्या प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांच्याकडून ऐकूया अविनाश 65 या गझल संग्रहाबद्दल. कोणत्याही गझलकाराची ओळख ही त्याच्या शेरानेच होते. तर शेर आहे का? विसरून जा सगळ्या इजा म्हटलं आहे. छोट्या बहराची गझल आहे. छोट्या बहराच्या गझलमध्ये गझलियत निभावणं ही खूप कसरत असते आणि ती अत्यंत चांगल्या प्रकारे सगळ्याच गझलांमध्ये अविनाश सरांनी निभावलेली आहे. तर छोट्या बहराची गझल पहा की विसरून जा सगळ्या इजा गझलांमध्ये अगदी भिजा अविनाश का करता वजा. तर
या संग्रहात ज्या 65 गझला आहेत तर त्या प्रत्येक गझलेखाली वृत्त, लगावली, लेखनकाल म्हणजे अगदी तारीख, वार, वेळ यासहित आणि पूर्वप्रसिद्धी त्यांनी दिलेली आहे. नवीन गझलकारांना गझल शिकण्यासाठी, त्याच्या अभ्यासासाठी या संग्रहाचा नक्कीच उपयोग होणार आहे. सुरेश भट यांच्या काळापासून जे गझलकार लिहू लागले आणि पुढे जाऊन त्यांनी गझलचा प्रचार आणि प्रसार केला, तर त्या सगळ्या गझलकारांसोबत अविनाश सांगोलेकर यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. या संग्रहाला अनेक दिग्गज गझलकारांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची प्रस्तावना या संग्रहाला लावलेली आहे. तर अविनाश सरांसाठी त्यांनी एक शेर लिहिला जो मी आपल्याला ऐकून दाखवते की कशास इतका सैर भैर तू, कशास इतका सैर भैर तू, कशास इतका कष्टी, पहा पुढे जागवेल गझला तुझी अविनाश 65. तर या शुभेच्छा अरुण म्हात्रेंच्या अविनाश सरांसाठी आहेत. सरांच्या तोंडून त्यांची गझल ऐकणं हा खूप वेगळा असा अनुभव असतो. तसे ते खूप मितभाषी आणि नम्र आहेत. इथे मला त्यांची आवडलेली एक गझल ऐकवावीशी वाटते. फक्त एक मतला आणि 2 शेर मी ऐकवते की काय मी आता करावे, काय मी आता करावे, जीव द्यावा की जगावे, बंद झाल्या सर्व वाटा, बंद झाल्या सर्व वाटा, मी घरी कोठून जावे. आणि शेवटचा शेर की भोवऱ्याच्या मध्यभागी आज हा अविनाश घावे. तर खूप चांगल्या गझला या संग्रहामध्ये आहे आणि ग्रंथालीच्या प्रतिष्ठेला साजेसे देखणे पुस्तक असे हे आहे. आपण जरूर हा संग्रह विकत घेऊन वाचावा. धन्यवाद. राजेश्रीताई, वृत्तमात्रांची चौकट मान्य न करणारी तुमची या संग्रहातील कविता मुक्तछंदात आली आहे. हा योगायोग म्हणावा का, की त्यामागे काही निश्चित विचार आहे तुमचा? आणि मुक्तछंदातील तुमची एखादी कविता सादर केलीत तर श्रोत्यांना या काव्यसंग्रहाची एक छोटीशी झलक मिळू शकेल. हा, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जवळजवळ सगळ्या कविता यातल्या मुक्तछंदामध्ये आहेत आणि त्याला एक विशिष्ट कारणही आहे. कारण मला असं वाटतं की वेदना जेव्हा मुक्तपणे बाहेर येईल ती तेव्हा जेवढी परिणामकारक होईल. बघा, निसर्गाच्या कविता, प्रेमाच्या कविता काल्पनिक असू शकतात, परंतु वेदना ही कधीच काल्पनिक नसते. आणि जेव्हा तिला गण, मात्रा, संख्या, शब्द, ओळी यांचं कोणतंही व्यवधान न बांधता ती मुक्तपणे व्यक्त होईल तेव्हाच ती खरी अपील होईल असं मला वाटतं. स्त्री नेहमीच कोणत्याही ना कोणत्या तरी बंधनात राहत असते. अगदी तिला लहानपणापासून ते नंतर वृद्ध होईपर्यंत तिच्यावरती समाजानं, रूढीनं, परंपरेनं, संस्कारानं, स्त्रीपणानं, तिच्यातील बाईपणानं अनेक बंधनात तिला लागलेली आहे. आणि तिची जी वेदना आहे, व्यथा आहे, तिचा जो आक्रोश आहे तो किमान मुक्तपणे मांडावा ह्या एका भावनेपोटी या कविता मुक्तछंदामध्ये आल्या असाव्यात असं मला वाटते. मेधाताई, कवितेमधल्या ज्या काही भावना आहेत, जो काही उद्रेक आहे, जे काही प्रश्न आहे, ते मुक्तपणे समाजापुढे मांडताना तिला जी मुक्तपणाची आस लागलेली आहे, मुक्त होणं म्हणजे याचा अर्थ सौराचार असा तिच्या डोक्यात अर्थ अपेक्षित नाही, परंतु एक मुक्तीचं, सहचाराचं, सुंदर असं सहजीवनाचं जे तिला अपेक्षित असं आहे, तोच या मुक्तछंदामधनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळेच कदाचित या ज्या कविता आहेत त्याला कोणतंही गण, मात्रा, संख्या, ओळी याच्या व्यवधानात न मांडता मी त्या मुक्तपणे मांडण्याचा माझ्या परीने अल्पसा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा एखादी वेदना मुक्तपणे काळजातून थेट येते तेव्हा ती थेट हृदयाला भेटते असं मला वाटतं. ही अजूनही जळताईमधील मुक्त छंदातील कवितांचा मुक्त प्रपंच आहे.
आणि त्या लोकांना आवडतील अशी मला अपेक्षा आहे. याच पुस्तकातील मुक्तछंदातील एक छोटीशी कविता परीत ही मी आज या ठिकाणी ठेवत आहे. रक्ताच्या टपटपणाऱ्या ठेंबाप्रमाणे वेदना आहेत टपटपत. ना गिळू शकत आहे ना ओकू शकत आहे. रक्ताच्या टपटपणाऱ्या ठेंबाप्रमाणे वेदना आहेत टपटपत. ना गिळू शकत आहे ना ओकू शकत. अर्धवट पचलेल्या अन्नासारख्या प्रत्येक क्षणी राहतात त्या माझ्या अंतरंगात खळबळत. तेव्हा वाटते हा मर्यादेचा सूर्यवाली परी तोडावा. आणि शोधावं खुलं मोकळं आभाळ. पण खुल्या आभाळात उडण्याचं भय जायबंद पंखाने केव्हाच हरवलं. त्या साखळदंडातून मुक्त करूनही जाग्यालाच थांबणाऱ्या सारखं. सवयीनं मीही जाग्यालाच उभी आहे. धन्यवाद मेधाताई, आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवला, व्यासपीठ किंवा व्यक्त व्हायला जी जागा दिली त्याबद्दल ग्रंथाली परिवाराचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. राजश्रीताई, चौकटीबद्दलचं तुमचं बोलणं ऐकताना मला नेटवर वाचलेली एका कवयित्रीची एक कविता आठवली. त्याच्या 1-2-3 ओळी मी सांगते. मी एकदा सहज आरशाला विचारलं, कसा आहेस? तो म्हणाला, ठीक आहे, तेवढी चौकट काढून टाक. ती अजूनही जळत आहे या पुस्तकावर बोलण्यासाठी आज पारावर आले आहेत प्राध्यापक रणधीर शिंदे. ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख आहेत. ऐकूया त्यांची वाचक प्रतिक्रिया. डॉक्टर राजश्री पाटील यांचा ती अजूनही जळत आहे हा अतिशय वेगळा असा काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित झालेला आहे. 1980 नंतरच्या मराठीतील स्त्रियांच्या काव्य परंपरेवर स्त्रीवादी विचारसरणीचा आणि विचारदृष्टीचा मोठा परिणाम आणि प्रभाव झालेला आहे. ज्या पारंपरिक दृष्टीतून स्त्रियांची कविता बोलत होती ती अधिक स्वत्वाचा शोध, स्त्रीत्वाचा शोध, पुरुषांच्या चौकटींचा आणि पुरुषांबद्दल संशय आणि स्त्री अत्याचाराबद्दल आणि शोषणाबद्दल ती अधिक जागरूकपणा आणि विवेकीपणानं बोलू लागली. तर हा एक नवा चित्रफलक स्त्रियांच्या काव्य परंपरेला लाभला आणि याच वाटेवर राजश्री पाटील यांची कविता देखील जाताना आपल्याला दिसते. स्त्रियांच्या शोषणाबद्दल, तिच्या दुःखाबद्दल, तिच्या बांधलेपणाबद्दल, तिच्या काचलेपणाबद्दल, त्याबद्दलचा एक मोठा प्रदीर्घ अशा प्रकारचा एक मनोगत स्वर राजश्री पाटील यांच्या कवितेमध्ये आहे. कुंडलीपणाची आणि दमणुकीची भावना राजश्री पाटील यांच्या कवितेमध्ये सातत्यानं व्यक्त झालेली दिसते. त्याचबरोबर बाईपण हे समाज रचित आहे किंवा संस्कृती रचित आहे. बाईपण समाज घडवतो. ते अलंकरणांपासून, वेशभूषांपासून स्त्रियांच्या वर्तन स्वभावाची घडवणूक समाज करतो. या समाजनिर्मित बाईपणाच्या घडवणुकीचा एक स्वर सातत्यानं राजश्री पाटील यांच्या कवितेतून व्यक्त झालेला दिसतो. त्याचबरोबर समकाळातल्या काही स्त्रियांच्या अत्याचाराबद्दल आणि शोषणाबद्दलच्या घडामोडींच्यावरच्या प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या कविता देखील राजश्री पाटील यांनी लिहिलेल्या आहेत. स्त्रियांचा कोंडलेला श्वास आणि स्वातंत्र्याची अनावर अशा प्रकारची एक निरंतर ओढ राजश्री पाटील यांच्या कवितेमध्ये आहे. आपण जरूर हा कविता संग्रह वाचावा. मंडळी, अविनाश सर म्हणाले त्याप्रमाणे प्रेमकाव्य हे गझलेचे प्राथमिक स्वरूप आहे. मानसिक वेदना, भावनांची पराकोटीची तीव्रता ही जशी गझलेत असते तशीच ती चौकट जुगारणाऱ्या राजश्रीताईंच्या कवितांमध्येही आहे. या दोन्ही संवेदनशील कवींना मी आदरपूर्वक वंदन करते. वाचक हो, ग्रंथालीची पुस्तकं सवलतीच्या दरात आणि घरपोच मिळवण्यासाठी तुम्ही त्यांच्या या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा, म्हणजे
तुम्हाला नवनवीन आणि दर्जेदार कार्यक्रम विनाविलंब पाहता येतील. पारावरील चर्चेत आज सहभागी झालेल्या 4ही मान्यवरांचे आभार मानून आज मी इथंच थांबते. नमस्कार.